आपण दोघांनी बघितलं ना पप्पा लग्न झाल्यावर संपव विषय ना ये जवानी दिवानी आवडतं तर बोलू शकतो असं काही नाही आमचे चेहरा सत्याचे Good morning मित्रों It literally is a very good morning और ये लिफ्ट को देख के मेरे को याद आ रहा है कि यूनाइटेड भी ऐसे ही नीचे 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 and Village come in the top 5. Wow, what a transition. Ruben Abraham, Amar काय खेले भाई. मतलब actually मैं कल सो गया देख नहीं पाया but धमाल लेते हैं. I think it's time to visit United once to give them believe in magic. आपण बोलू डिरेक्टर कोण आहे आरजी सर आहेत ते काय लाईन आहे तू व्हिडिओ घेऊन आणलं जी रामचंद्र टाकायचं जी रामचंद्र साउथ न्यूजचा डिरेक्टर शक्ल से तो लगी रहा मीच नाव पूर्ण टाकलं असतं ना तर हागले असतं ते लोक तरी पूर्ण फिट नाही होणार हे दोन केक जोडून असं लिहिलं असतं ना पवित्र आत्मा लवकर बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर सर हॅपी बर्थडे टू यू सो फाइनली अपन अंधेरी से निकल चुके हैं. यस अपन अंधेरी आए थे एक सीक्रेट्स मीटिंग के लिए एंड जिनका बर्थडे था त्यांना मराठी लोकांनी तर ओळखलंच पाहिजे नाही ओळखलं तर लाजच वाटली भाई तुम्हाला. सो उनके साथ कुछ क्रेजी जल्दी ही करेंगे हम. बहुत ही ज्यादा क्रेजी होने वाला है वो एंड ये है वो क्रेजी आइटम जिसके बारे में हळूहळू तुम्हाला आधे लोग तो समझ जाएगा आधे लोग को नहीं समझा तो तुम्ही काय करता मला कळत नाही. एंड अभी अंधेरी का कार्यक्रम हो चुका है. नाश्ता वगैरे अंधेरी मध्येच केला. इथे एक टिंगली म्हणून एक नाश्त्यावाला एक जागा होती तिथून ऑर्डर केलेलं ऑमलेट. सुबह जिम नहीं गए हैं तो जिम का मारा मारी जरा करना पड़ेगा आज अपने को शाम को. बट आता अपन चालू है कळव्याला फटकन टू शूट विथ अ क्रिएटर एंड एंटरप्रेन्योर अगेन जिनके बारे में हम ज्यादा नहीं बताएंगे अभी बट फटाक से उनके साथ शूट करना आणि मग पुढे आपल्याला सत्या बघायला जायचं. अगर सत्या और ये जवानी है दीवानी वाला मेरा रील नहीं देखा तो प्लीज जाके देखिए क्योंकि अपना शूट हो गया है आणि आता आपण चाललोय म्हणजे आलोय आरमॉल मध्ये गोरबंद रोडच्या टू वॉच सत्या. तू सत्या लहानपणी असताना बघितलं ना लहानपणी म्हणजे आपण दोघांनी बघितलं ना पप्पा लग्न झाल्यावर लग्न झाल्यावर लग्न जस्ट झालं गोरेगावला नाही म्हणलं ठाण्याला वगैरे किती 15 वर्ष झाली पिक्चर नाही जास्त 15-20 आपल्याला इथे येऊन आता 25 वर्ष झाली म्हणजे 30 वर्ष झाली. मग थिएटरमध्ये बघितलेलं थिएटरमध्ये त्यावेळी फुल होतं का थिएटरमध्ये. नंतर ते गाणं जे चाललं ना ते आता प्रत्येक लग्नात हळदीला वगैरे अशी वेगळी वेगळी गाणी ते असं नाचायचं त्याने हा एकदम ते एकदम वेगळंच वाटलं की हे काय गाणं पण त्यावेळी आम्हाला त्या गाण्याचं कौतुक नाही पण नंतर मग ते टीव्हीवर वगैरे आल्यानंतर ना आणि मग नंतर कळालं ह्या ग्रुपमध्ये वगैरे पण असं काय काय होतं. थिएटरमध्ये त्यावेळी पब्लिक नाचली वगैरे असं काय त्या गाण्याला काय नाही असं काय नाही कोणतंच वाजपेयीचं तसं काही नव्हतंच ना तसं काय ह्या पिक्चरमध्ये मस्तपैकी वधारलं आणि ते वधारलं पण ना पण नंतर पिक्चर जसं काय काय पिक्चर नाही का सुरुवातीला नाही चालत शोलेसारखं आणि नंतर मग ते झालं तर टीव्हीवरती तर किती पण वेळा तुझा वेनसडे हा पिक्चर आणि तो वेळासारखं कधी दात विचकतो त्याला काही मिनिंगच नाही. सत्य आपल्या वाजपेयी मध्ये वैतागतो मध्ये जसं काहीतरी आपल्याला कळतं आता वैतागल्यामध्ये याची काहीतरी खुन्नस आहे आणि तेवढाच हसतो म्हणजे अजून त्याची काहीतरी खुन्नस आहे त्या नुसतं हसण्यावरती त्याचं ते तो स्वतःला वेगळा समजतो काय समजतो काय माहित नाही. त्या पिक्चरमधूनच मनोज जास्त फेमस झाला. त्यावेळी किती रुपये तिकीट होतं काय माहिती आहे? एक बाल्कनी वगैरे त्यावेळी काय 8-9 रुपये वगैरे काय बाल्कनी.
2.5 पावणे 3 ड्रेस सर्कल. लोअर तर नव्हते, नंतर मॉल वगैरे सुरू झाले ना ते, कळलं का? तेवढ्यात मॉल आणि थिएटरचं होतं. थिएटर्स असायचं असं मॉल पण मजा यायची. त्यावेळी हिरो पण असा असतो हे माहीत नाही की त्याचं शर्ट फाटलंय, बायकोवर तू भंकस करतो, बायको त्याची मराठी पोरं, आणि मध्येच त्या दोघांचं प्रेम नवरा बायकोचं, म्हणजे तो गुंड असून सुद्धा ती बायको पण त्याला अशी हे करते ते, आणि त्यात तो टकलू काय तो कल्लू मामा. कल्लू आणि कल्लू मामाचा तर आप्पाने केलं होतं, तुला माहिती आहे, डुप्लिकेट आप्पाचं आहे ना कल्लू. मला ते लहानपणाची आठवण ती आहे की स्वप्न मिळते मामाच्या लग्नात वाजले ते मामा विदाउट कोट काढून वगैरे नाचलेला तो. हा मामाचं, मला ती मेमरी आहे गाण्याची. आपण कळव्यात आलो आणि वरात काढली आणि बिल्डिंगच्या इथे. हो हे लावलं. अच्छा भाई खूप गर्दी आहे, खूप जास्त. बाबा एकदम सत्यावालीच पब्लिक बघायला आली आहे. आले गोसावीनी पहिल्यांदा बघितला सत्या, कसा वाटला? काय बाप वाटलं? एवढं तुम्ही बोलताय मला एकदम थोडं रिलेट झाला. काय आवडलं काय? शेफाली खानावरून फ्लिप झालं खरं, म्हणजे माझा मेन पॉईंट होता. काहीतरी वेगळीच दिसते यार, म्हणजे आता ज्या प्रकारचे रूम मी तिथे बघितले दिल्ली क्राईम वगैरे, आता ठोकतो बघ तरी जाऊन मजा आली. मी तेव्हा पण थिएटरमध्ये बघितला होता. आता कट्टू किती 98. अच्छा तू त्यावेळी थिएटरमध्ये बघितलेला. 98. त्याच्यानंतर आता परत 2024. 26 years later. स्टील द रायटिंग भाई ठीक आहे. आणि मी आज नोटीस केलं या फिल्ममध्ये की किती कंटिन्युअस टेक्स आहेत. हो हे माहित आहे तुला भाई, ह्याच्यासाठी मी त्याला मानतो. आणि अजून एक गोष्ट बघितली का की काही सीनला फोकस नव्हता बट तरी समुद्राचे शॉट फोकस नव्हता. हे त्यांचं सिल्हुएट आणि हे डिफोकस. आणि भाई हे तेव्हासाठी ना खूप, कारण त्यांचं असं होतं टाइम नाही संपव विषय. आणि मी परत अजून एक गोष्ट नोटीस केली की मी जेवढं मला माहिती आहे ना, सत्यामध्ये आधी गाणी नव्हती. हो, नो सॉन्ग इन द फिल्म. मग याला वाटलं, रामगोपाल वर्माला वाटलं की ही ना लोकांना आर्ट फिल्म वाटेल, म्हणून म्हटलं तर बेसिक काही गाणी ठेवूया थोडीशी. सत्याच्या बॅकग्राऊंड स्कोर संदीप चौटाने केला ना, त्याला पण सेपरेट अवॉर्ड आहे आणि म्युझिकला पण सेपरेट अवॉर्ड आहे. गाण्यांना आणि म्युझिकला वेगळी. बॅकग्राऊंड स्कोर जो ना फक्त चेसच्या वेळेचा सिक्वेन्स. अनदर फर्स्ट टाइम पर्सन. सो कसा वाटला? खरं बोलू शकते, खरं बोलू. नाही आवडलं तर नाही आवडलं. पोरींना नाही आवडत, पोरींना ये जवानी दिवाणी आवडतं, तर बोलू शकतो. असं काही नाही. आमचे चेहरा सत्याचे, तुमचे ये जवानी दिवाणीचे, तुम्ही बोलू शकता. असं काही विषय नाही. Not my genre. हा राईट, एक्झॅक्टली. But good, fun. Like, what did you like? Or what you didn't like? I like to see how these actors were back then. आणि आता everyone is a star. Yes. और अपन जिम से निकल चुके हैं एंड व्हेरी ऑनेस्टली बोलतो भाई, जिम जाण्याचं आठवण्याचं पण मन नव्हतं. आणि आता तर कसं तरी वाटतं. इट्स 11:30, जिम बंद करून निघालो आज. सुबह जिम नाही जाते ना, मग त्याच्यानंतर खरंच भाई सुबह जिम जाऊया. त्यानंतर माझी गिल्ट होते ना, मग असं ते. एनीवेज, अबाउट द मूवी, येस, तो मैं बोल रहा था, अनुराग कश्यप एंड राम गोपाल वर्मा हैज गिवन अस दिस सत्या एंड मेड अ ह्यूज इम्पैक्ट इन माय लाइफ. ह्यूज इम्पैक्ट कैसे की मी बोललो भाई एवढं टेक्निकली स्ट्रॉन्ग कसा असू शकतो माणूस स्ट्रॉन्ग नसून. जैसे हम लोग बात कर रहे थे कि फोकस नहीं है एंगल्स में. कुछ एंगल्स ऐसे है कि इफ यू नोटिस, लाइक मैं अभी बड़े स्क्रीन पे देख रहा था, तभी मुझे नोटिस हुआ कि वो एंगल्स ऐसे है की एक साइडला एक माणसाचं डोकं आहे आणि लेफ्ट साइडला त्यांचे डायलॉग्स होत आहेत, पण लेफ्ट साइडला सिल्हूएटमध्ये ऐसा डिफोकस में किसी का चेहरा है या गन है या कुछ तो है. तर ते भाई खूपच क्लासी वाटलं. आता मला ते बिग स्क्रीनवर बघून असं जाणवलं की ओ वाय इट वॉज नेसेसरी. इट ब्रिंग्स अ डिफरंट ऑरा इन द सीन, इन दॅट मोमेंट.
ते मला खूप आवडलं. अँड यू नो मैं जैसे बोला हूँ कि उनके जो भी एलिमेंट्स है सत्या के, ब्लॅक फ्रायडे के, अनुराग कश्यप के, RGV के, जो भी है भूत पिक्चर है, ते जे काय अँगल्स आहेत ना मी अचीव करायचा प्रयत्न करतो. देयर इज वन सीन इन सत्या वेयर गुरु नारायण को मारने के लिए वो लोग भागते हैं पीछे, बिकू मात्रे और सत्या, और वो ऊपर से शॉट लिए. तो बहुत सारे ऐसे शॉट्स लिए ना कि परमिशन की उनको जरूरत ही नहीं थी. उनको बोला कि भाई तुम एक्टिंग करो, हम लोग दूर से शॉट ले रहे हैं, मतलब परमिशन का टेंशन नहीं. मतलब ग्रेट यार. ये मेरे को ऐसा लगता है ना कि लाइफ में मेरे को ऐसा एक चीज करना है कि ऐसा एक छोड़ के जाना है. मेरे को ऐसा नहीं चाहिए कि वो बहुत सारा पैसा कमाए, लेकिन लोग याद रखे उसको. ऐसा कुछ तो आइटम मेरे को बनाना है यार. तो समडे, बट वो बनाने के लिए ऑफ कोर्स आई नीड टू मीट अनुराग कश्यप एंड टेल हिम एंड टेल दैट how big of a fan I am of his, not matlab actors, how big of a fan I am of his and RGV, because ऐसा फिल्म्स नहीं देखने को मिलता यार. ऐसा फिल्म्स बनाने को नहीं मिलता. प्रत्येक फ्रेम मध्ये यू नो दे एड देयर एलिमेंट्स. जैसे अनुराग कश्यप का है कि वो स्क्रिप्ट नहीं देता टू देयर एक्टर्स की ऑन द स्पॉट, भाई सीन में जो मोमेंट तुमको लग रहा है, फील हो रहा है, वो करो. क्रेजी है भाई, क्रेजी है. Someday we'll meet Anurag Kashyap and RGV and talk about all these things. ऐसे बहुत सारे डायरेक्टर है, बट अनुराग कश्यप ह्यूज इम्पॅक्ट. गँग्स ऑफ वासेवर बघितल्यानंतर पण मला, मी लेट बघितला, बट मैंने जब भी देखा तभी मला असं भाई काय बनवलंय यार, काय क्रेजी आयटम है ये. एंड आई नो ही इज फेसिंग अ लॉट ऑफ इश्यूज फ्रॉम द इंडस्ट्री. तो मला त्याला भेटायचं बस, या फिर ऑफकोर्स भेटण्यापेक्षा तर मला जास्त आवडेल की काम करणे मिले उनके साथ इन वन ऑफ हिज मूवीज, एनी मूवी. काय माहिती, कधी जर त्यांनी ब्लॉग बघितला हा तर मला एक छोटा रोल, मेरे को ज्यादा कुछ बड़ा ऐसा इम्पैक्ट एवढा मोठा सीन पाहिजे ऐसा कुछ भी नहीं, एकदम छोटा रोल दे दो मेरे को. मी विदाउट पैसे काम करेल भाई अनुराग कश्यप कडे, पण मेरे को चाहिए. आई मीन आई नो अ लॉट ऑफ पीपल वॉन्ट दैट अपॉर्च्युनिटी, बट मला मनापासून पाहिजे. बिकॉज जैसे भी बोलो कि वो मैं खुद की फिल्म नहीं बना सकता, लेकिन मेरे रील्स में वो एंगल्स या वो स्टोरी लाइन, वो राइटिंग कभी कभी ऐड करता हूँ, मेरे एक्टिंग में कभी भी ऐड करता हूँ, खूब काही गोष्टी करतो. सो या that's about it. I hope you like this vlog. I hope you have seen the reel which I have posted on my Instagram, जो बहुत ही अच्छी चली है. थैंक्स टू यू गाइज. जैसे मैंने कहा था कि प्लीज वो शेयर कर दीजिए अनुराग कश्यप जी को और RGV को, एंड लेट्स सी इफ दे रिस्पॉन्ड एंड वी मीट एंड बिलीव इन मॅजिक. लाईक सबस्क्राईब फटफट. बिलीव इन मॅजिक तुम्ही तर करता, मी पण करतो. फक्त अनुराग कश्यप आणि RGVला भेटून जास्त होईल, मला पण आणि तुम्हाला पण. सो फिंगर्स क्रॉस्ड. असताना खूप थकलोय भाई, खरंच ताकद नाही जास्त. होपफुली उद्या सकाळी जिमला जाईल, बघू. प्रे फॉर मी. आली पोरं आपली वाकडा तिकडा पावडा घेऊन वांदा रे, पकड कोंबडी पकड रगड खोबरा कांदा रे.